ला जाणारं काश्मीर दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या गोळीबारानं थरारलं आणि पहलगामची भूमी त्या पर्यटकांच्या रक्तानं लाल झाली। पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी विदेशी पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे। या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी 50हून अधिक गोळ्यांच्या फैरी झाडल्या। त्यामध्ये 26 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। मृतांमध्ये 2 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे। धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झालाय। हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय आणि यामध्ये डोंबिवलीच्या 3 समावेश आहे। तर पुण्यातील 2 आणि पनवेलच्या 1 पर्यटकाचा मृत्यू झालाय। डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। तर पनवेलमधील दिलीप देसले हे देखील मृत्युमुखी पडलेत। महाराष्ट्रातील एस बालुचंद्रू, सुबोध पाटील, शोभित पटेल या हल्ल्यामध्ये जखमी झालेत। तर महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झालाय। त्यांची नावं आपण पाहूया। डोंबिवलीचे अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले। पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे। तर पनवेलतील दिलीप देसले यांचा मृत्यू झालाय। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढावलंय। दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ट्विट केलंय, पाहूया। अजित पवारांचं ट्विट असं आहे की काश्मीरमधील पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध। काही पर्यटकांचा मृत्यू तर काही जखमी हे वृत्त मन हेलावून टाकणार आहे। या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया। जगभरातील पर्यटकांसाठी आपल्या देशातील अनेक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात। अनेक राज्य किंवा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात। असंच पर्यटकांच्या पसंतीला उतरणारं एक राज्य म्हणजे काश्मीर। मात्र कालची दुपार इथल्या पर्यटकांच्या अंगावरती काटा आणणारी ठरली। दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्या, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला। पहलगाम हल्ल्यानंतर मन सुन्न करून टाकणारी अनेक दृश्य समोर आली आहेत, ज्यात गोळ्यांचा आवाज, पर्यटकांची भीती, कुटुंबियांचा आक्रोश पाहायला मिळतोय। या हल्ल्यानंतर सरकारने तातडीने पावलं उचलली आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्रीच श्रीनगरमध्ये दाखल झाले आणि अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली। तर सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात परतले आणि विमानतळावरच त्यांनी बैठक घेतली। पहलगाममध्ये क्रूर दहशतवाद्यांनी काही क्षणामध्ये होत्याचं नव्हतं केलं, त्यामुळे त्यांना कायमची अद्दल घडवा अशी मागणी देशभरातून होतीये। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढावलंय। दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ट्विट केलंय, पाहूया। अजित पवारांचं ट्विट असं आहे की काश्मीरमधील पहलगाम। आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। जळगावमधल्या चाळीसगाव येथील रहिवासी श्रीनगरमध्ये अडकलेत। चाळीसगावमधून 14 जण पहलगाममध्ये गेले होते। पर्यटकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। जागोजागी हाय अलर्ट देण्यात आलाय। लवकरात लवकर या ठिकाणाहून परत महाराष्ट्रात येण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पर्यटकांनी केलेली आहे। 14 लोक या ठिकाणी आहोत। आता जरी आम्ही सुरक्षित असलो तरी हाय अलर्ट असल्यामुळे मला प्रशासनाला विनंती करायची आहे की लवकरात लवकर या सगळ्याच पर्यटकांची या ठिकाणाहून सुटका झाली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री माझं आपल्या खासदार स्मिताताई आणि आमचे आमदार मंगेश दादा यांच्याशी माझा संपर्क झालेला आहे। कंटिन्यू त्या आमच्या संपर्कात होत्या। शासनाचे आम्हाला पूर्णपणे अगदी धीर देत होते। दादांनी मला, मंगेश दादांनी रात्री धीर दिला, ताई तुम्ही आहेत त्या ठिकाणी सुरक्षित राहा आणि लवकरात लवकर तुमची आम्ही या ठिकाणाहून सुरक्षितपणे बाहेर नेण्याची व्यवस्था दिल्ली किंवा मुंबई जसं पॉसिबल असेल त्याप्रमाणे लवकरात लवकर करू, अशा पद्धतीचा धीर आम्हाला
आमचे आमदार मंगेश दादा आणि आमच्या खासदार स्मिताताईंनी दिलेला आहे. आणि या बातमीसह नमस्कार महाराष्ट्रमध्ये आता इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. पुढचे अपडेट्स पूर्वीसोबत दुपारच्या बातम्यांमध्ये पाहत रहा एबीपी माझा.